कोणतं पण आता जेव्हा गार्मेंट शिवायचं असतं तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, माप जर परफेक्ट असेल तर गार्मेंट आपलं छान बनतं. आता बरेच वेळेस काय होतं, कस्टमर जो असतो ना आपल्याकडे ब्लाऊज शिवायला, जो कस्टमर येतो, महिला कस्टमर असतात ब्लाऊज शिवायला, त्या काय करतात, अंगावर माप द्यायच्या ऐवजी आहे ना ते आपल्याकडे ब्लाऊज ठेवून जातात आणि त्या ब्लाऊजनुसार आपल्याला मापं घ्यायची असतात. मग ब्लाऊजवरून आपल्याला मापं कशी घ्यायची ते आता आपण बघूया. ओके, मग सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊजसाठी काय लागते तुम्हाला माहिती ना, तर उंची. बरोबर. मग उंची घेण्यासाठी काय करायचं, ब्लाऊज असं व्यवस्थित ठेवायचं. जर ब्लाऊज चुरगळलेलं असेल तर काय करायचं, त्याला इस्त्री करून घ्यायची. ओके, आता उंची मोजतोय आपण, तर उंची मोजताना इथे आपण शोल्डरपासून टेप लावायचा आणि जिथे बॉटम आहे त्याला अजिबात न खेचता असंच आणला धरायचं आणि अशी उंची मोजायची. बघा याची उंची किती आली आता, 13 इंच आणि 33 सेंटीमीटर. ओके, आधी ठरवून घ्यायचं आपल्याला सेंटीमीटरमध्ये घ्यायची का इंचात घ्यायची आहे, मग तशी आपण लिहित चालायचं. मग ही काय घेतली आपण, ब्लाऊजची उंची. मग आता ब्लाऊजच्या उंचीनंतर आपल्याला दुसरं महत्त्वाचं माप असतं छातीचं माप. मग छातीचं बघा, आता छातीचं माप घेताना आपण 2 पद्धतीने घेऊ शकतो. इथे काय करायचं, हे असं एकावर एक ठेवायचं आणि ह्या साईडने असा इथून काखेपासून टेप लावायचा आणि इथपर्यंत बघायचं. बघा हा किती आला, 20 सेंटीमीटर म्हणजे 8 इंच. ओके, मग आता हा आपण एक भाग मोजला, एक इकडचा भाग आहे आणि पाठीमागचे 2 भाग. मग याचं काय करायचं, आपल्या ह्या एका भागाच्या चौपट करायचं, गुणिले 4 करायचं त्याला. आता हा 20 आला की नाही, मग 20 चौक नाही, 20 दुने 80, हां सॉरी 20 दुने 40 आणि 40च्या दुप्पट 80, म्हणजे आपलं छातीचं माप किती भेटणार आहे, 80 सेंटीमीटर. मग इंचामध्ये बघायचं असलं तर आपल्याला इंचामध्ये येणार आहे 31.5 मिळालं छातीचं माप. त्यानंतर घ्यायचं कमरेचं. मग कमरेच्या मापाला तीच प्रोसिजर वापरायची. आपण इथून असा डायरेक्ट टेप लावू शकतो, असा याच्या दुप्पट करायचं. म्हणजे हा किती आता 32 सेंटीमीटर 12.5 इंच, त्याच्या दुप्पट करायचं. हा ना, 64 आणि 25च्या पुढे थोडीशी एक रेषा राहील. लक्षात हे. आता आपण कोणते घेतलं, कमरेचं घेतलं, छातीचं घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे शोल्डर, खांद्या लागेल की नाही. मग खांद्यासाठी काय करायचं, ब्लाऊज असं उलटं ठेवायचं, ब्लाऊजचं असं व्यवस्थित ठेवायचं. बघा आता इथे ना असं ताणायचं नाही बरं का, ब्लाऊज इथे असं एकसारखं व्यवस्थित ठेवायचं आणि ह्या खांदा शिवणीपासून टेप लावायचा. हां, आणि ह्या खांदा शिवणीपर्यंत बघा इथे ब्लाऊज असं उचकायचं नाही, अजिबात जसं आहे तसं व्यवस्थित ठेवायचं. आणि मग नंतर ह्यावर मिळालं आपल्याला, बघा खांद्याचं माप आहे 26. ओके, आणि 10 इंच, 26 सेंटीमीटर 10 इंच. ओके, आता ब्लाऊज आपण उलटच ठेवले की नाही, मग आपण लगेच गळा पण मोजून घेऊया. मग गळा मोजताना काय करायचं, इथून असा टेप लावायचा, असा सरळ बघायचा, ह्या लाईनला सरळ. हा आहे 25 सेंटीमीटरचा, म्हणजेच साधारणतः 9.5 इंचापर्यंतचा आहे. बरं, काही काही टेलर लोक काय करतात, असेही मोजतात, असं मोजतात. मग तेव्हा कटिंग करताना आपल्या लक्षात राहू द्यायचं, असा घ्यायचा की असा घेतला. ओके, हा जर घेतला मागचा गळा. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, स्लीव्ज बाकी आहे आपली, पुढचा गळा बाकी आहे. पण आधी आपण इथे घेऊया स्लीव्ज. स्लीव्जसाठी स्लीव्जची लांबी आपल्या ग्राहकाच्या आवडीनुसार असते. ग्राहक कधी कधी सांगतो मला डिझाईनचं पाहिजे काय, तर ग्राहक जेव्हा आपल्याला द्यायला येतो ब्लाऊज त्यावेळेसच आपण विचारून घ्यायचं असतं की आपलं ब्लाऊज कसं पाहिजे, तुम्हाला पाठीच्या गळ्या डिझाईनचं पाहिजे किंवा स्लीव्जची डिझाईनची पाहिजे, विचारून घ्यायचं. आता ह्या ग्राहकाला असंच पाहिजे तर मग आपण बाहीची उंची अशी मोजणार. बघा जिथून शिवलेली आहे की नाही थोडी लांबीपर्यंत ही आहे बाहीची लांबी. मग बाही लांबी आली 8.5 सेंटीमीटर. ओके, त्यानंतरून पुढचा गळा आपण त्याच पद्धतीने जसा मागचा गळा मोजला त्याच पद्धतीने पुढचा पण गळा मोजूया. बघा हा पुढचा गळा आहे 14 सेंटीमीटरचा, 5.5 इंचाचा पुढचा गळा. ओके, हे सर्व झाले. पण अजून आपली एक भाग बाकी आहे, तो आहे दंडघेराचा. हा बघा, हा जो दंडघेरा आहे की नाही, आता हा असा आहे, इथे बघायचं, इथून इतका घेतला. हा आहे एक बाजू 13 आणि 13 26. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजची मापं घ्यायची असतात. समजलं सर्व? ओके, कोणाला काही शंका याच्यामध्ये नाही ना? ओके.